going to start with Indian weavers in the poetry section. First of all, we will discuss the icebreakers. This poem is written by Sarojini Naidu and it's a short poem. It's a beautiful poem. First of all, we will discuss the icebreakers. Artisans are also called craftsmen. They are creators of diverse goods and use their hands to create unique, functional and also decorative items using traditional techniques. Now complete the web given below. खाली एक वेब दिलेली आहे. विचारलं गेलं की टाइप्स ऑफ आर्टिसन्स म्हणजे काय, कामगार वेगवेगळ्या पद्धतीचे. तर कुठले आहेत, एक दिलेलं आहे आपल्याला सॉल्व करून. गोल्डस्मिथ आहे, ठीक आहे. सोनार जो असतो त्याला गोल्डस्मिथ म्हणतात. त्यानंतर मग बाकीचे आपल्याला सांगायचे आहेत. ब्लॅकस्मिथ आहे, लोहार, ठीक आहे. कार्पेंटर आहे, सुतार. त्यानंतर वीवर आहे, कपडे विणणारा, विणकार. मेसन आहे, बिल्डिंग बांधण्याचं वगैरे काम करणारा, गवंडी काम करणारा. त्यानंतर टेलर आहे, कपडे शिवणारा. फॅब्रिकेटर आहे, लोखंडाचे जे गेट वगैरे बनवतात ती लोक. त्यानंतर स्कल्प्टर आहे, मूर्तिकार. त्यानंतर बास्केट मेकर आहे, ठीक आहे. देर आर सो मेनी आर्टिसन्स. देन द नेक्स्ट वन इज डिस्कस विथ युअर पार्टनर द सीजन्स अँड ऑकेजन्स when we need woolen clothes. वेगवेगळे दिले गेलेले आहेत. आता वुलन क्लोथ्स असेल किंवा रिच सिल्क क्लोथ्स असतील, कॅज्युअल क्लोथ्स असतील, कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स असतील. तर सीझन्स किंवा ऑकेजन्स, त्या पर्टिक्युलर ऑकेजनला किंवा सीझनला हे कपडे जे आपण घालतो ते विचारले गेलेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वुलन क्लोथ्स वी नॉर्मली यूज इन द विंटर सीझन, ठीक आहे. कोल्ड डेज अँड ऑल किंवा कोल्ड एरियामध्ये राहणारे जे आहेत लोक, त्यांना कायम घालायला लागतात. त्यानंतर मग आहे कॅज्युअल क्लोथ्स. आता कॅज्युअल क्लोथ्स आपण डे टू डे घरी राहण्यासाठी वगैरे पण वापरले जाऊ शकतात. त्यानंतर रिच सिल्क क्लोथ्स. आता हे जे आहेत ते ऑकेजन्सला, म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असेल तर तेव्हाच घातले जातात. लाईक लग्न असेल, ठीक आहे, काही फेस्टिवल्स वगैरे, दिवाळी वगैरे अशा टाईपचे काही फेस्टिवलला वगैरे घातलं जातं. त्यानंतर आहे कलरफुल कम्फर्टेबल क्लोथ्स. आता हे कॅज्युअल क्लोदिंग जे आहे, काय ट्रॅव्हलिंगला वापरली जाऊ शकते, असं जनरल मित्रांसोबत गप्पा मारायला बाहेर गेलं कुठं, ॲट दॅट टाईम ऑल्सो सोशलाइज करण्यासाठी वगैरे, दॅट वी कॅन यूज दीज काइंड ऑफ क्लोथ्स. ओके. त्यानंतर आहे लेट्स प्ले अ गेम. द टीचर विल आस्क द स्टुडंट सम क्वेश्चन्स. स्टुडंट्स विल अंडरस्टँड दॅट देर आर सम एक्सेप्शन्स टू द जनरल रूल्स. लेट्स स्टार्ट. Okay, now one who, it's like one word, they are asking one word for these things. One who weaves is a weaver, okay. Then one who sings is a obviously singer. One who teaches is a teacher. One who plays a game is a sportsman. Nowadays, because of the video games and all, even a word gamer has become very common, but it's informal use of the word. So sportsman would be more appropriate. One who dances is a dancer. One who cooks is a cook or chef. So exception हे आहे की लाईक प्रत्येक गोष्टीला ER जोडून तुम्ही ते प्रोफेशन म्हणू शकत नाही. तर देर आर डिफरंट exceptions also, like this one who cooks is a chef, okay, or cook. Then next is, we have often seen the picture of Gandhiji spinning on his charkha. Discuss the reasons behind this. One has been given for you. To give rural people an opportunity to earn their livelihood. ठीक आहे. तो काळ प्री इंडिपेंडन्स काळ होता, तेव्हा ती मुवमेंट सुरू झाली होती स्वदेशीची, आणि त्यामध्ये मग चरखा, स्वतःचे कपडे विणणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या होत्या. तर ऑब्वियसली त्याच्यामागं कारण हेही होतं की इंडियन जे हँडलूम इंडस्ट्री आहे ती संपली होती. वी वर इम्पोर्टिंग ऑल द गुड्स फ्रॉम ब्रिटिशर्स. So raw material we were providing like cotton and all, and they were making the cloths in the factory and they were sending us. So it was also being self-reliant, using Indian made things. Then simple living also, we can say. They wanted, everyone wanted to boycott the British goods. Then the feeling of patriotism was developed because of that. And also Indian manufacturing, which was
going down, that was to be uplifted, and that's why to reinforce the Indian manufacturing, we can say. So these are some of the points. त्यानंतर विचारलंय नेम सम ऑफ द टूल्स यूज्ड बाय द वीवर्स जे आहेत ते कुठले टूल्स यूज करतात. ओके, नाव लूम यूज केलं जातं, त्यानंतर ती निडल असते, बॉबिन असते, सीझर्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात. नेम सम टाईप्स ऑफ यार्न्स यूज्ड बाय द वीवर्स. यार्न्स कपडे कुठल्या टाईपचे, जसं लिनन आहे, ठीक आहे, लिननचे आजकाल खूप कॉमन झालेले आहेत कपडे, तर लिनन आहे, कॉटन आहे, सिल्क आहे, ठीक आहे. दीज आर सम ऑफ द yarns used by the weavers. Now let's talk about the poet Sarojini Naidu. She was born in 1879 and she died in 1949. Was a political activist, feminist, and the first Indian woman who became the president of Indian National Congress. She was an important figure in India's struggle for independence, and Sarojini Naidu's work as a poet earned her the sobriquet of Nightingale of India. What is sobriquet? Sobriquet म्हणजे informal एखाद्याला टायटल, उपाधी दिली जाणं. तर sobriquet of Nightingale of India, तर एक उपाधी देण्यात आली होती त्यांना, नाइटिंगेल ऑफ इंडिया म्हणून. लेटर शी बिकेम द गव्हर्नर ऑफ युनायटेड प्रॉव्हिन्सेस इन 1947, बिकमिंग द फर्स्ट वुमन टू होल्ड द ऑफिस ऑफ गव्हर्नर इन इंडिपेंडंट इंडिया. स्वतंत्र भारतामध्ये पहिली स्त्री जी हू बिकेम द गव्हर्नर, ओके, ऑफ अ प्रॉव्हिन्स. And Indian weavers, this poem is a short poem where the poet talks about 3 types of garment that the weaver weaves at 3 particular times of a day. दिवसाचे 3 जे वेळ आहेत, प्रहर आहेत, तर त्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे गारमेंट्स विणले जातात बाय द वीवर्स, विणकाम करणारे. आणि ईच स्टांजा ऑफ द पोएम रिप्रेझेंट्स 3 इम्पॉर्टंट इव्हेंट्स ऑफ ह्युमन लाईफ. आणि हे स्टांजाज जे आहेत, तिन्ही स्टांजाज ते सिम्बलाइज करतात 3 स्टेजेस ऑफ लाईफ आपल्या, ठीक आहे ना. बर्थ म्हणजे चाइल्डहुड, त्यानंतर ॲडल्टहुडला, आणि डेथ, ओल्ड एजला. The colors mentioned in the stanzas are very significant as they indicate the moods related to the events. Color imageryचा वापर वगैरे भरपूर प्रमाणात केला गेलेला आहे. Now we will read the poem. Indian weavers. Weavers weaving at break of day. Why do you weave a garment so gay, blue as the wing of a halcyon wild? We weave the robes of a newborn child. Weavers weaving at fall of night. Why do you weave a garment so bright? Like the plumes of a peacock, purple and green, we weave the marriage veils of a queen. Weavers weaving, solemn and still. What do you weave in the midnight chill? White as feather and white as cloud, we weave a dead man's funeral shroud. So this is the poem. It's divided into 3 stanzas, and each stanza signifies 3 different stages of life of human beings. Now here, weaver, Indian weaver, okay, this weaver, who it is, that also question arises. Okay, so is it on the very apparent level only the weaver, or it's something more than that? That also we should consider. So in Indian weavers, we can say even a weaver has been is used as a symbol for God, who's the creator. Okay, Indian gods मध्ये जी ट्रिनिटी आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे, तर त्याला सुद्धा हे तिन्ही स्टांजा सिग्निफाय करतात, असंही सिम्बलाइज करतात, असंही म्हटलं जाऊ शकतं. ब्रह्मा, हू इज द क्रिएटर, विष्णू, हू इज द केअर टेकर, आणि Mahesh is the destroyer. Okay, first stanza, it talks about creation, newborn child and all. ठीक है, it's about creation. Then second stanza is about youth, the marriage, caretaking, and last one is the destroyer, that is the death. Okay, funeral shroud असं म्हटलं गेलंय, कफन. Okay, so in this ways we can also relate, it can also symbolize. कसं आपण पोएमला इंटरप्रिट करतो, that also depends on us, what the writer had in mind while writing this poem.
can be interpreted in different ways by the readers, and that we are going to do. We are going to interpret it in our own way. So definitely the poem talks about 3 stages of life. If we will talk about the first stanza, weavers weaving at a break of day, why do you weave a garment so gay? Gay is happy. Okay, weavers, they are weaving at a break of a day, that is in the morning. सकाळी सकाळी ते वीव करायला बसतात आणि वाय डू यू वीव अ गारमेंट सो गे. नाव दे आर विविंग अ हॅपी गारमेंट. ठीक आहे, इट्स द क्रिएशन ऑफ अ हॅपी गारमेंट. हॅपी मूड आहे पहिल्या स्टांजाचा सगळा. ब्लू ॲज द विंग ऑफ अ हॅल्शियन वाईल्ड. नाव हॅल्शियन इज अ किंगफिशर. किंगफिशर एक पक्षी आहे. Halcyon, it also Halcyon means period of time, happy period of time in the past वगैरे अशा टाईप अर्थाने पण वापरलं जाऊ शकतं हॅल्सियनला. तर ब्लू कलर आता इथं काय सिग्निफाय करतो? फेथ इन विजडम, कॉन्फिडन्स. ठीक आहे, ब्लू कलर सिग्निफाय करतो. वेगवेगळ्या कलर इमेजरीज वापरल्या गेल्यात. तर मग डेफिनेटली फेथ आहे, विजडम आहे, कॉन्फिडन्स आहे, बर्थ आहे. ठीक आहे, न्यू बॉर्न चाइल्डबद्दल बोललं गेलं आहे. ओके, सो दॅट्स द फर्स्ट स्टेज ऑफ आवर लाईफ दॅट हॅज बीन डिस्कस्ड इन द first stanza. Now the second stanza, weavers weaving at the fall of a night. Fall of a night is evening. They are weaving in the evening. Now evening or afternoon to evening, this particular time of the day has been compared with the time of our life, that is youth. Why do you weave a garment so bright? Now youth is colorful, bright, energetic. So like the plumes of a peacock. Now that has been compared with a प्ल्यूम्स ऑफ अ पिकॉक. पिकॉकचे जे पंख असतात, पर्पल आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन वगैरे, खूप कलरफुल असं यूथ जे असतं, तर तशा टाईपचं आयुष्य. तर पर्पल आता इथं वेल्थ, इंडिपेंडन्स या गोष्टीला इंडिकेट करतं. त्यानंतर ग्रीन कलर जो आहे तो ग्रोथ, फर्टिलिटी, सेफ्टी, केअरटेकिंग ह्या सगळ्या गोष्टींना इंडिकेट करतो. आणि वी वीव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. इट्स द टाईम ऑफ गेटिंग मॅरिड ऑल्सो, यूथ जे आहे. तर त्यामुळं आता या पर्टिक्युलर स्टांजामध्ये काय बोललं गेलं आहे, तर यूथबद्दल बोललं गेलं आहे. दे आर विविंग द मॅरेज वेल. मॅरेज वेल लग्नामध्ये जे वेल घातलं जातं, किंवा ख्रिश्चन मॅरेजेसमध्ये वेल असतं जे डोक्यावरती घातलं जातं आणि त्याला एक पुढं पांढरं असा वेल असतो. सो दॅट इज वॉन ॲट द टाईम ऑफ मॅरेज. सो ते यूथचं इंडिकेशन आहे किंवा सिम्बलाइज केलं गेलं आहे या पर्टिक्युलर स्टांजामध्ये. आणि जो शेवटचा स्टांजा आहे, वीवर्स विविंग सॉलम अँड स्टिल. व्हॉट डू यू वीव इन द मिडनाईट चिल. आता मिडनाईट आहे, चिल सॉरी मूनलाईट, इट्स मूनलाईट चिल. नाव चिल गेटिंग कोल्ड, जसं डेथ नंतर शरीर थंड पडतं त्याच पद्धतीचं इंडिकेशन आहे. इट्स द चिल दॅट इज द एंड ऑफ द लाईफ इन द मूनलाईट चिल अँड द नाईट टाईम. मूनलाईट असल्यामुळं त्यामुळं डेफिनेटली आयुष्याचा सुद्धा शेवट अशा अर्थानेच म्हटलं गेलं आहे. व्हाईट ॲज फेदर अँड व्हाईट ॲज क्लाउड. नाव दिस व्हाईट इंडिकेट्स दी ओल्ड एज म्हणता येईल. व्हाईट तसं पीस वगैरे या गोष्टींना इंडिकेट करतं, पण इथं जसं ते शेवटचा स्टांजा आहे आणि तो शेवटची स्टेज आयुष्याची डिस्कस करतो आहे, त्यामुळं व्हाईट कलर हा मूनलाईट म्हटलं गेलं आहे, ते सुद्धा व्हाईट आहे. व्हाईट ॲज द फेदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड. Now here the cloud which is white in color does not yield anything. Are you understanding? It's sterile cloud. काळे जे ढग असतात त्यांच्यातून पाऊस मिळतो, पण पांढरे जे ढग असतात त्यांच्यातून काही मिळत नाही. त्यामुळे ओल्ड एज जे आहे ते कशासोबत कम्पेअर केले तर एखाद्या क्लाउडसोबत, जे की व्हाईट कलरचं आहे, म्हणजे काही स्टराईल आहे. इट्स नॉट गोइंग टू रेन नाव. दॅट्स द एंड ऑफ इट. व्हाईट ॲज अ फेदर. फेदरसोबत कम्पेअर केलं, ठीक आहे, फेदर और क्लाउड. वी वीव अ डेड मॅन्स फ्युनरल श्राउड. नाव इट्स टॉकिंग अबाउट डेथ आणि फ्युनरल. ठीक आहे, अंतविधीचं श्राउड जे असतं म्हणजे कफन जे आहे. ठीक आहे, प्रेतवस्त्र ज्याला म्हणता येईल. ठीक आहे, तो श्राउड त्याच्याबद्दल बोललं गेलं. सो द एंड स्टांजा टॉक्स अबाउट द एंड ऑफ द लाईफ अँड दी ओल्ड एज. सो वीवर्स can be a god who has given us life. In the first stanza it's creating a newborn child, then it's youth, second stanza that talks about it, and the last stanza talks about the death. Okay, so maybe it's nature or the god who's the weaver here in this particular poem. So that's the explanation of the poem. In the next lecture we are going to discuss the brainstorming, and while discussing that we will again come back to the poem and discuss various figures of speech that are used in the poem and
any other things that you can, if you have any doubts, you can also mention them in the comment section, so that I can talk on that in the next lecture, or in which I will be talking about brainstorming. Thank you.